संसार करणे हे प्रारब्धाचे स्वाधीन आहे, पण नरदेहाचे इति कर्तव्य हे प्रारब्धावर नाही. ज्ञाना वाचून सुख मिळत नाही. ज्ञान प्राप्त करून घेणे हेच नरदेहाचे कर्तव्य आहे, पण आम्ही याला विसरलो. पाहे पा शरीराची या गावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थो आगवा सांडोनिया. तरी असे करू नका, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, करू नका काही संत संग धरा, पूर्वीचा तो दोरा उगवेल. संत संघा वाचून बहिरंग कर्म, भक्ती, नामस्मरण, जप, तप कितीही केल्यास निरुपयोगी आहेत. ज्ञाना वाचून ह्याने अविनाश सुख मिळणार नाही व ते काम निर्दोषयुक्त पाहिजे. संत कृपे वाचून झालेले ज्ञान दोषयुक्त असते. केवळ शास्त्रानुभवाने निर्गुण ब्रह्माचे यथेष्ट वर्णन करतो. श्रुती, स्मृती, ज्ञानेश्वरीतील ओव्या, अभंग इत्यादी योग्य प्रमाणे भरपूर देऊन दृष्टांताचा ओहापोह पुष्कळ रीतीने करून दृष्टांताचा फार ओहापोह न करता लोकांना रंजविते, पण त्याची प्राप्ती करून घेण्याविषयीचा मार्ग दर्शित न करता जे बोलतो हेच संशययुक्त व्युत्पत्तीचे ज्ञान समजावे. असे ज्ञान फार घातक आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, संशयाहुनी थोर अनेक पाप नाही घोर, ही विनाशाची वाघूर प्राणियांचे. तुकाराम महाराज म्हणतात, कळले म्हणती आम्हा ब्रह्मज्ञान, धुरेचे अज्ञान जाणावे ते. व्यासाधिक शिवा न कळेची अंत, ज्ञान ते स्वतंत्र हरिरूप. तुका म्हणे हरी हंसरूप झाला, बोधिले पुत्राला त्याची खरे. खरा ज्ञानबोध हा होय. हा त्रैलोक्यात पाहू गेल्यास सद्गुरूशिवाय मिळणार नाही. म्हणून सद्गुरूशिवाय दुसरा देवच नाही, त्याची भक्ती करावी. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तुका म्हणे तेथे सुका काय उणे, राहे समाधान चित्ताची या. जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदे वैष्णवांची. करील तो काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. सुविद्येच्या गावी गुरुत्वाची आचार्य पदवी, सकळ गुह्याचा गोसावी पवित्र राहो. संत परमात्मा दानास देतात, म्हणून परमात्म प्राप्तीकरिता संतालाच भजले पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते ज्ञान पैगा भरिवे, जरी मने आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसे. तनुमनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. ज्ञानेश्वर महाराजांनी संतांकडे जाऊन सुख मिळविले व सद्गुरूचेच रूप पाहिले. सर्व सुखाचे आगर बापर